गणपती माता तू सर्व ज्योती लावशील ज्योती मानवी आती आणि गजराला मावली होती माली नया गेली माई गेली गेली बाई मावली नया गेली बाई आमाली हमारी गोपाळ गोळामध्ये माऊलीने सराव खातो त्याचो राजा करतो चौदा चौकडे राजमाताना बाई गोपाळ विचार कर बाई गोपाळ विचार बारा वर्षाच्या नेणी गेली 14 वर्षाच्या जवानी गेली गादी आहे धन आहे पैसा टका सोना नाना हरका आहे पण ही गादीला जर धनी नाही तर राणी काही कामाच्या नाही बरोबर माई बोलाया लागी बाई बोलाया लागी बाई बोलाया लागी बाई मालेन बोलाया लागी बाया बोलाया लागी बाई माया बोलाया लागी बाई सूर्याला सांगू उमू नको चंद्राला सांगू मानू नको अग्नाचा उडा गगनाचा खरा केळीचा खावा हाताचा घ्यावा नेताच्या मुखाला हे मुखा पळती पोटी बाळवा नाही बाई बाळवा नाही बाई माई बाळवा नाही बाई पोटी बाळवा नाही बाया बाळवा नाही बाई गाव नगरी मध्ये बायांनी विचार केला का त्याला आपली गोपाळ राजाला एवढी मोठी सुंदर पत्नी नवला डोंगर पाळा बसून आणलेला आहे पण बाबा रे या गावामध्ये तिला पोटी संतती नाही जर तिची सावली आपल्या अंगावर जर पडून गेली आपल्याला होणार नाही आपल्याला होऊ शकणार नाही आजी मावली बोल बाई मावली बोलवती गंगा मावली बोलवती बाई विचार कर बाया विचार करावती विचार करावती सापानी बाळासारखा आमचा कतकरी भाऊनी तोपर्यंत आणले या काळीबाईनी नावानी काचाय मुळावा केली बाई मुळावा केली बाती गंगा मुळावा केली बाती बाई उगण्या गोट बाया उगण्या गोटी बाई मावली घरामध्ये गेली तसं रडत आहे गुन्हाचा धनी खास कारभारला गोपाळ राजा निघून गेला अन्य दिवस कल्लेला आहे
आणि दादाने कसरी घालून श्याम घरला येत निळसा माऊली रडत आहे. गावात गावातल्या बाया मला पाणी भरून देत्या नाही. कसा पोटी संतती नाही म्हणजे मी पुत्री बाय आहे म्हणजे बाळ चंद्र सूर्याचा मुखचंद्र पाहतील पण माझा मुखचंद्र कोणी पाहू शकत नाही. जोडींनी मुलींना पोऱ्या झालेला आहे. ये भैया माई नाही नाही बरा झाला वो विनय नवे देवाला दिगदी मारे काही रे 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 नवे देवाला वो विनय नवे देवाला दिगदी देव पंडावराने नळू पाडा मंदी निळ सामावडी ना भाऊ ओ बया बया निळ चिंगरा राजा नागे राईना वीराना देवाना देवाना चिंगरा राजा नागे राईना वीराना देवाला दिगदी बाणार तो नरसिंग राजाला मात्र बापाने आईना विरोधात त्या नळपूर नगरामध्ये राहत होता. भैया बोलल्या काय वो सांगावं त्या नरसिंग राजाला सती डोळा नाही नाही नागे धनरावीना विजाना देवाला देवाला जोडा नाही नाही नागे धनरावीना वो विनय नागे देवाला नरसिंग राजा विचार करे का देवा चिडून ईश्वराने 33 कोटी मानव पर्यंत देव त्याचा जोडा आहे. मला भगवंतानी जोडा दिला नाही नाही नागे धनना नाविना विना देवाला जोडा दिला नाही वो नाही नागे धनना नाविना वो विना देवाला नरसिंग राजा गादीवर बसून विचार करत आहे आणि कोण खंडामध्ये कोण देशामध्ये त्याबरोबर घेरी म्हणजे ब्रह्मादेवाला तीन मुठ्यावर मला देव स्वप्न सोड सोड नागेना विना देवाला धन्य देवा देवा नागे वो विनय नागे देवाला दिगदी मुख्य देवाबर मला स्वप्न सोडलेला आहे. आणि मग म्हणजे काढून जागा झाला भया बोया कोणाला अडचण पडली कोणाला काही संकट पडला हे भगवंता देव बोल देव बोलला मना लाडक्यात म्हणा कोणाला संकट होणार देवा संकट होणार मना लाडक्यात म्हणा देव देव बोल बोल रे देवा बोल बोल ग मना लाडक्यात म्हणा ब्रह्मदेव चकाटून जागा झालेला आहे आणि मिरती कळेला ब्रह्म चाल चाल रे देवा चाल चाल रे म्हणा लाडक्यात म्हणा देव चाल चाल रे देवा चाल चाल रे म्हणा लाडक्यात म्हणा मिरती कळेमध्ये सुना सुनकार वाघा नरगाच्या लाण्या साबा दुपाच्या पिढी वगळून करण्या महाराज आहे. शाबास बाबा बाई गण सांगा मनी लाडकीची म्हणा देवराजाची गाय गायती देवा गायती रे म्हणा लाडक्याची म्हणा देवराजाची
बुया बुया या देवण्या केला रे देवा देवण्या केला रे मना लागायच्या तू म्हणा देवराजानी ब्रह्मा देव सुना सुनकर राय डोंगरी देव डोंगरी बद्दम डोंगरी शोधलाय दादा असं वनपतीला देव चाल चाल रा देवा चाल चाल रा मना बरमा तू म्हणा देवराजानी ब्रह्मा बनवा छोड रे देवा मुला छोड रा मना लाडाच्या तू म्हणा देवराजानी योगा येती रे देवा योगा येती रे मना लाडाच्या तू म्हणा देवराजानी खंडा कोंड्याचा काळी गव्हायला गेला आणि काळी गव्हाळे माग सोडली आणि काळी गव्हाळ्या सोडल्यानंतर शिव सांगायला गेला शिवराला सोडला आणि गाया श्रीवर जाऊन उभा रे बाबू जाऊन उभा रे म्हणा लाडाच्या म्हणा देवराजानी देव जाऊन उभा रे देवा जाऊन उभा रे म्हणा लाडाच्या म्हणा देवराजानी देव जाऊन उभा रे देवा जाऊन उभा रे म्हणा लाडाच्या म्हणा देवराजानी 11 वर्षी गेलेला आहे हो आणि तो सजादा देवाने विचार केला आणि नळकुकर नगराचा अरे शिवाने धरला राम तुना धनी राजवराजानी अरे काय सांग तुला रमाई म्हणली सत्यबळ देवाचा गणवा ताई म्हणली काय सांगू तुला गणवा ब्रह्मा देवालगाच्या नळ चिंगराजाने पाहिला देवा देवा देवदार घासा देव 31 स्वर्गातून आला देव पायी पायी होणार धन्याची देव पायी पायी होणार माई म्हणती निर्मंगा काही ताई म्हणती थंडी बाई उडाई गाई गायाकरी पाठीमांगा सोडली आणि दादा काच मध्ये अंगणाच्या शिडीवादाला गेला आणि शिडीवाद अंगणा सोडल्यानंतर त्या शिडीवाद सोडल्यानंतर ब्रह्मदेव देव बंदाला उभा राजानी कच वृंदाला उभार देवराजानी कच वृंदाला उभार होळी बनली पाठी गरीब ताई मानिती दादा तो सोय देवानी पाहिला का देवा 31 स्वर्गातून देवा आपल्या दादा देवळाला आणि नरसिंहराजाने इंधन वारा घालती झाडीना पाणी आणती आणि दाटा दुटा टाकला देवा तुला राम राम बोला देव धन्याची देव राम राम तुला बनाई म्हणती देव बघा मुदलाचे कर देवाला माता हाताने पाणी दिला पाणी घेऊन शांत दिला आणि राम राम चला हाताला धरला भोळ्या पलंगावर बसताय त्याला देवा आज मला तुम्ही स्वप्न सोडला स्वप्नांना मी आलेला आहे काय कामा पडला आणि कशासाठी मला बोलवणं केला तेव्हा त्यांनी सांगितलं बाबा अक्कल धरती तिन्ही ताल शक्ती बताल मेरू मंडळ नवलत तारांगण आहे जेव्हा देव आहे धर्म आहे बरोबर का नाही चिडू आहे मुंगी आहे माणूस प्राणी आहे त्याला देवाने जोडा दिला आणि मला जोडा नाही देव बोले 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 रे देव रमाना दिया देव बोले बोले
बोले बोले देवर मानाती देवर देवर बोले 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 दैव मानिती नरसिंह राजा हो काही तुला अडचण येऊ देणार नाही नाही देवाचा मात्र देवाचा साथ नव्हता आणि दोघं लावले आहेत हो ज्या वेळा मानी बहिणीला विवाह झालेला आहे लग्न हो त्या गोपाळाला माझ्या बहीण दिलेला आहे तिची पोटी भाव नाही हो मला जोडा नाही नाही देवर मानाती देवर जोडा नाही नहीं रे देवर मानाती देवर बोले 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 दैव मानिती पाच पानाची पोती काढली हो आणि पलंग्यावरती ठेवले 1.25 रुपया काढला आणि पोती पंचांगण बनली पहिला पान काढे देवर मानाती देवरे बोले 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 रे दैव मानिती पहिला पान काढला धरती माता साळी हो दुसरा पान ताळ काढलेला आहे हो तिन्ही ताल शक्ती पताल नरमंडन ताळलेला आहे हो तिसरा पानावरती हो हाती समुद्र काय दर्या देव दर्या हो देवतानी कर्ण सोडर देवर मानाती देवतानी सोडे सोडर सोडवे दैव मानिती सोयीचा आनंदा निघत नाही हो चौथ्या पानाला इंद्र सदा तळे साळर देवर मानाती इंद्र सदा तळे साळर देवर मानाती इंद्र सदा तळे साळवे दैव मानिती हो इंदोर सभामध्ये मेघ देव निघाला हो आणि मेघ देवाच्या मात्र 7 मुलग्या निघल्या त्याला ये परमा हो भाऊ हाते हाते हात देवर मानाती देवरे हाते हाते हात हात रे बौर मानाती देवा हो का बरं हसलेला आहे की देवा इंद्र सभाच्या खाली उजी हाताला हो मेघदेव आहे त्या मेघदेवाच्या 7 मुले आहेत 7 मुलगी महिली हो रोहिणी मावली हो नावी देवर मानाती देवरे बोले 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 दैव मानिती या रोहिणी माऊली तुझ्या नावावरती चढत आहे हो पण बाबा तो देव देईल तर त्याच्या मर्जी त्या बळजबरीचं काम नाही हो एक भाजी काढली नाही एक डाळ भात नाही तर पोताला बांधून आणतील नाही त्या देवाच्या मर्जी त्या देवाकडे मागणी मागावा अशा वळाने बोलणार काही हरकत नाही देवाच्या पंचांगण पूजली आणि देव नरकामध्ये देवा निघून गेला देव बोल बोल मला देवाची देव बोल 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 मना देवाची देवराजा मंदिराव मंदिरावी काय वजाच्या येती नाव येती मानी बाई बाबा नरसिंहराजाला आणि सूर्यनारायणला पाहती ये भगवंता सूर्यनारायण अग्निवरला करून गेला
केलेला आहे देवलाचारी झांजार मिळणार मिळणार जाती धन 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 देवनार देव मनाला जाती जाती मग देवाचा गुणनार गुण मना काय यती मनाला जाती चारी झांजा मिळला देवा दिवक लागलेला आहे लक्ष्मी वरलेला आहे दादा हो पाचशे भगवाना भोजन केला जेवण खावण केला हो आणि भोऱ्या पलंग टाकला भोऱ्या पलंग वरती नरसिंह राजला झोपलेला आहे रात्र जात नाही 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 मनार जाती रात्र जात नाही 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 मना देवाची रात्र जात नाही नाही मना दंड दंड माझ्या देवानाला देवा मना पहाट महाराज झालेला आहे कोंबडा पुतानी मान दिला सूर्या देव उदय झाला रेशमी गेला रेशमा गेला गोंडी गेला गोंडा गेला माय भूमीला उजड पडलेला आहे बाबा चंद्र सूर्याने माय कुटीला देवनी किरण जर थोडी थोडी मना राजाची किरण थोडी थोडी मना देवाची जेवणी तिरंबाचा सोडणार सोडा मना दंड दंड माझ्या देवानाला देवा मना नरसिंह राजा घरामध्ये गेला पाणी भरला हाताना गंगाला उठ्या पाणी ठेवलाय आणि अग्नीचा कलर केला पाणी आणूनच्या गरम केलेला आहे मोरी दारी उतारलेला आहे टाकल्या चंदनी शार पाठणार पाठमाना देवा टाकल्या चंदनीच्या पाठणार पाठमाना देवाची टाकल्या चंदनीचा पाठणार पाठमानी ताईची देव सतीनाचा गुणनारा गुणमाना कन्या पाट्यावरती देवा जाऊन बसलाय अंघोळ स्नान केलेला आहे भाऊ कमरी केवळा धोत्रा लावला अंगामध्ये धगा पावला डोळी मुंडाचा बांधलेला आहे चारी चौकडा चढावून राज मोठा घातला बाबा सोनाला मंदिर डोकामध्ये पोवलेला आहे राज मोठा पायामध्ये घालला काळा खरक बसला योनी हाता मंदिर लाडच्या हातामध्ये धरणार धरमना देवाची गळग्या हातामध्ये धरणार धरमना देवाची सती यवगाच्या मंदिराला मंदी म्हणा भाऊ सोनानी वरूनला गेला आणि देवाने दोन्ही कार लावून पाया पडला देवा आता मी जातो सोयरी कामाला नाही दरवाजा खुला ठेवला आणि नरसिंह राजा मागणी निघाला भाऊ बाळा पायी पायी चालणार चालणार देवळा पायी पायी चालणार चालणार देवळा पायी पायी चालणार चालणार सत्य मुगाच्या त्या नवा मात्र कसा राजा बाबा मेघ देवाने मुलगी विजला गाजला नदिनी जोगणी बाबा कडे गेली आणि कशीबाईने पदरपो घातला सीतारा काय सांगवती सीता मी कैलास राज्यामध्ये खेळायला जात आहे बाई नादान नादान बाळ तोंडवर लज्जार वाळले नाही हातपाय समाली खेळी येतो नाही पण तिने रुला जमणार नाही बरोबर रोज हिमावली सांग ओ बाये बाबाला पाणी पिणी पाच का नाही आम्ही खेळीलो संध्याकाळला घरनी येत गंगा बोले बोलवा बोलवा मनी लाई गली माई बोले बोलवा बोलवा मनी साईवती सावरी
कैलासवासी मंदी खेळाया निघून गेलेला आहे आणि रोहिणी माऊली नादांचा बाळ घरी काम करव करव मनी लाडी दी गली वै घरी काम करव करव मनी दैवती दी गली शेवटी वारामध्ये सुना सुनकार सोडलेला आहे त्या धुना धुनकार मध्ये चालत नाही हे भगवंता सोडव मनी आली ती गली काय येऊ काय दिव मनी आली ती गली बाकी नाही माई राजा मंदिर मना देवरती माई बोलव मनी दैवती गंगा बोलव मनी लाडकी असं त्याला सुना सुनकार वन लागलेला आहे वनवा मिळर वनवा मिळर मना वनवा मिळर वनवा मिळर मना देवरती देवले वनवा मिळर देवा वनवा लागल मना देवरती मला असं कोण सोडत मात्र कोण खंडामध्ये कोण त्याला भगवंता आणि नरसिंग राजा चाल रे मना लाड जाती देव चाल रे मना लाड जाती देव चाल रे देवा चाल रे मना कोण खंडा कोण देता म्हणजे मेघ देवाच्या शिवारला गेला मेघ देवाने पाहिला बोलला या पुष्टीला ना देव काही कामार मना लाड अहो काही कामार मना लाड देव बोल रे बोल रे मना देवाला बाबा हो काय म्हणा जाऊन उभा राहिलेला आहे देवाने बोलून पाहिला देवा ये बऱ्या हो काय कामासाठी काय कामासाठी आलेला आहे मामा राम 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 मामा मामा राम 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 मामा मामा राम रे मामा राम रे मना मामा राम सलाम काय केल्या बोया एवढा 12 वर्षाच्या नाही गेला 14 वर्षाच्या जेव्हा गेला एवढा मोठ्या संत त्या तरी मला मामा कोणी सांगेल नाही ना जयबाळानी मला मामा तरी सांगा तर भयान चांगली बघ पण पोरच्या सगळ्या खेळायला निघा कोणला धावू रे मना लाड जाती कोणला धावू रे मना लाड जाती देव विचार कर रे मना लाड जाती
पलंग लागला पलंगावरती बसता झालेला आहे आणि घरामध्ये गेला बाई दार पुढं पाहुणा वना त्याला पाणी दे जर बापा वैदी येडा बावळा माणूस संसार मानायला येणार मानी बोलायला लागी मानी धनबाई गाय देव यती रमाना देवराती काय सांगायचा गुणव मानिता धनबाई गाय देव यती रमाना देवराती बाळा श्याम घराला गेला आणि येडी बावळी गवाळी बोट सारी चाळली आणि मावळ्याने हातामध्ये धरली आणि बाईना होता शालूचा पलव कोंडावर टाकला आणि बाबा माई मानी भाईला निघाव मानी आई धनबाई गाय देव यती रमाना देवराती माई मानी भायरा निघाव मानी ताई धनबाई गाय देव यती रमाना देवराती बाळा बाहेर पाणी घेऊन निघलेला आहे तेव्हा त्या देवाने पायाच्या नाकापासून डोक्याच्या बालापर्यंत ओळख केली देवा हे सूर्याला सांग उंगू नको सूर्याला सांग मावू नको अग्नाचा हुडा जगनाचा खळा खेळेचा काळा हादाचा गावा काय व तुझा रूपाव मानी आई गाय देव यती रमाना देवराती काय तुला रूपानं शोभानं माना देवराती धनबाई गाय देव यती रमाना देवराती झारीने एक हाताना पाणी दिला देवाने दोन्ही हाताला घेतला दंडाळूला दिली तोंड धवलाला आहे आणि गुरुळा केला पाणी पिला आणि श्रीराजाला सांगितलं का देवा काय कामासाठी आलेला आहे मामा काकावर जावा गांधी मांग लोटा नाही मी भर मागाने यालू माना मामा धनबाई गाय देव यती रमाना देवराती मामा मैदान मागणी यालू रमाना मामा धनबाई गाय देव यती रमाना देवराती बाळा एवढा कानाला शब्द पडल्यानंतर देवाने खालं मान घातलं का देवा जर हा माणूस रीती पलीना जर घरी गेला माझं नाव राहणार नाही काम करायला जातो आणि माझ्या बाळाला सांगतो बाये पाहुणे आलेला आहे हे पहिला मागण्याच्या घरात आहे हे काही परत करायचं नाही तेव्हा माऊली काय सांग ये पिता अरे सासर वाजना काम मला भाऊ येणार नाही माना देवराती धनबाई गाय देव यती रमाना देवराती मला कामाचा नाही माना बाबाती धनबाई गाय देव यती रमाना देवराती सासर वाजना काम मला माझं येणार नाही भरमसाठ काम नाही आणि साम घरामध्ये पिताना जाऊ कसं काय बोलावं आणि कसं काय करावं भाऊ कशी काय कर माई म्हणी बोल बाई देवराज मंदिर देवर हरी गंगामानी बोल बाई देवराज मंदिर देवर हरी माऊली श्याम घरामध्ये बशी दुसू पिता तुला सांगू देवराज मंदिर देवर हरी देव मन बोले बाई
बोल बाई देवराज मंदिर देवरे हरी रोहिणी माऊली अंगा सोपुतोय नाचनी नाचनी तळा शेवडाना लोळा वटावरी देव येती बाई येती बाई देवराज मंदिर देवरे हरी होतारा भाऊ बाहेर धावते निघ ना अण्णा भावाने जो भजी बाजी दिला ते अन्नाकडे दुनिया तशी तशी बोला बहिणी आणि काय नावनी बाई देवराज मंदिर देवरे हरी सब मंग बस बाई देवराज मंदिर देवरे हरी आणि त्या सदानंदिकाच्या मेघरावाने शब्द सोडला देवा हे मागेल गं आहे पण मात्र ही माझा जबाला खंड पाडणार नाही माझ्या व्यक्तीत मुली आहे ते नारद आहे इकडा येडा वागडा बोल बोल आहे मग करा भाऊ करा भाऊ देवराज मंदिर देवरे हरी देव मंग बोल बाई देवराज मंदिर देवरे हरी बाबा रे माऊली घरामध्ये रडली असला कुठून टाकलेला आहे पिताचा जाब फुटलेला आहे त्या पिताच्या जाबाला खंड पाडणार नाही बाई बोल बाई बोल बाई देवराज मंदिर देवरे हरी बाई मग बोल बाई देवराज मंदिर देवरे हरी मामा लांबचा पडू आहे पैशाचं काय घेऊन आलं नाही आज का जाती चालवणार बोलपेन खरीदाची त्याच्या बोलपेनना कायदा मग सांगा भाऊ सांगा देवराज मंदिर देवरे हरी देव मग बोल बाई देवराज मंदिर देवरे हरी पंचमंडळीने त्याला कायदा सांगलेला आहे त्या कायद्यानुसार मात्र त्याच्या बोलचाल झाली मामा सुपारीचा कार्य करा लारीला लागा बाई देवराज मंदिर देवरे हरी हे कामाला लागा बाई देवराज मंदिर देवरे हरी साखरपुडा झाला मामा तारीख धरून माझ्या घरात जावं मी माझ्या गावाला जातो आता माझी पास पंत पाहिजे नवर देऊन घेऊन येतो अच्छा बाळ बोल बाई देवराज मंदिर देवरे हरी देव मन बोले बाई देवराज मंदिर देवरे हरी शुक्रवारची तारीख दिली अरे वा बुधवारला बाजार केली का नाही भाऊ आणि शिखराजा होता नळपूर नगराला निघून गेला बाई गेला बाई
देवराज मानी रे देवर हरी हो निघून गेला रे गेला देवा गेला देवा रे देवराज मानी रे देवराज नारसिंग राजा घरामध्ये गेला हा आणि त्या दिवसपासून मात्र लग्नाच्या कार्यक्रमाला लागला आहे. गावात भाऊ हा बाजार कडे गेलेला आहे हो आणि बाजार तेही हो गजानन बाबा साडी घेतली चोळी घेतली ये बाया बाया हो पंढरीनी साडी लैवणारा मुजिता नियायनवे आज देवा सीता नियायनानी पंढरीनी साडी लैवणारा मुजिता नियायनवे अरे देवा सीता नियायनवे साडी घेतलेला आहे हो कांचुळी घेतली ये. ये बाया बाया हो. त्याला पल्ली करायची कर. नारळ वाटी घेतली ये. पंढरीनी पांडू लैवणारा मुजिता नियायनवे अरे देवा सीता नियायनानी पंढरीना बाणो लैवणारा मुजिता नियायनवे अरे देवा सीता नियायनवे हळद कुंकू घेतलेला आहे देवा हा सगळा बाजार करून गाळामध्ये भरलेला आहे बर ये बाळा हो पंढरीना कुंकू लैवणारा मुजिता नियायनावे अरे देवा सीता नियायनानी पंढरीना कोको लैवणारा मुजिता नियायनवे अरे देवा सीता नियायनवे गाडी साजवली गाडी मध्ये बाबांनी वाजता वाजलेला आहे हो आणि रत्नाला हरणानं खांद्यानं लावलेला आहे गावात आणि त्या वर चक्रा निघालेला आहे हो देव बाई बाई चल चल देवा देव मानावी देव बाई बाई चल देवा लाड जमानावी देव पाये पाये चल गे चल देवा लाल जमाना भल्ला भल्ला मांडवा लागलेला आहे हो न त्या मांडवा घटाकत आहे हो न शिवराजाला हो देव यार चल देवा लाल जमानाती हो देव बाई बाई चल देवा लाल जमानाती देव पाये पाये चल रे चल देवा देवा जमाना सूर्यनारायणाला होता कल्लला आहे हो आणि त्या बाळाला होता हो अनंत धराला चालत चालत हो नळपूर नगराला हो त्या नळ शिवराच्या हो त्या श्यामधराला हो देव चालू गेला जाऊ लढ जमाना गंगे गंगे देवा 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 माना देवर माना देव पाये पाये चल रे चल देवा बहुज माना बाळा, हो त्या जोडी मात्र गजानना सूर्यनारायणाने कल्ला हो आणि चार सांगा नेलेला आहे हो आणि ते शेतकऱ्याने दिला हा त्याने दौडी दिली हा आपल्याला मंडप टाकायचं आहे हो आणि मंडपाच्या दारी मात्र नवरदेव साधवायचे आहे त्यावर आणि नवरदेव साधून हो आणि लग्नला जायचे आहे हो तेव्हा त्याने ती मुरळी दिली हो आणि सूर्यनारायण उद्या असताना हा बडा बांडगा सरा सांडगाने हो कोणी दामणीचा डाळा आणती हो कोणी उमराच्या वेळी आणती हा कोणी धामण्याचा झटका आणती हो ये बाळा हो देव माधवाच्या येळी भाऊ देव मानस देव माधवाच्या येळी देवा ज्ञान जमानवी देव माधवाच्या येळी गे येळी देवा बहुज माना
मंडपा टाकलेला आहे मंडपा हो आणि मंडपाला सावरा चावले टाकलेला आहे शाबास आणि शुभ कार्याला मात्र देवा हा की कातळा लाकूड कार्य बाबा लावलेला आहे त्याचा काय करतो? नाही हा. मानी बाहुडी कार्याला हो. कोणता धैर्य नाही म्हणून कोण तंत्र मंत्र मारला हो तर त्या काट्याला लागून जातो हो त्या अर्थानं मात्र ते काट्याने वळी लावल्याशिवाय राहत नाही हो माझ्या आईने हा हो भैया हो मंडप सुटलेला आहे शाबास कच्ची सुताना सुटला कच्ची सुताना शाबास तेव्हा 33 कोटी देवांना मान न्यायाची मांडव सुटली हो तेव्हा बंधन राहतो शाबास ए भैया हो मई बोलायला जीव मनी आई बोलायला जीव मनी यात सतीना गुण गुणव मानी बैवती हा तिथं करण चाललेला आहे हो बडे वाणिया झेड्या सानीने आधी बोललेला आहे हो ये भैया हो मनी आरती बोल गळव मानी लाडकी गंगा आरती बोल गळव मनी लाडकी यात सतीना गुण गुणव मानी मानंती माऊलीने हालूनली दळली आणि देवाला आंघोळ्या घातल्या आणि सन्ना पडावरती माऊलीने चौकुबा केला त्या चौकामध्ये बसवला माळा तुला लागला मना देवरती धन्य धन्य रे देवा राजा देवार मना लाडक्या देव हळद लाग रे मना बौरती हा बी लागलेला आहे हो बाबा वाघा चढवण्याची येळी आली झाली. गावातला झरा गावाचा हो जरण्या जमन पाळाना हो बाबाला पाटलाला बोलवला हो. आणि त्या पाटलांनी हो. लागला मना लाडकी मला वगर लागे लागला मना देवरती वागर लागर मना बौरती दत्तनाच्या जवाना होता गळ्यात तुम्हाला लावला नकारा निशाणा लावलेला आहे हो बाबा हा सडा धमका बळा वांडगाचा नाचना पडलेला आहे हो ये भगवंता हो देवा विचारू कर मना लाडक्याची धन्य धन्य रे देवा 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 रे मना लाडक्याची देव बोलता झाला रे देवा झाला रे मना बौरती देवाने मात्र गजराचा विचार केला धन्य धन्य त्या देवाला हो आणि 12,000 फौज होती हो आणि त्या लग्नात वारी निघालेला आहे हा नाचत कुदत काय लागले तर नाही हा. रणमुडोती तर हापती हा कैलासला खेळाडी गती हा. एवढी 12,000 फौज हो मेघराजाच्या घरी हो. पार्वतीच्या मंदिरला हो. देवे जाण्याची पडे पडन मना देवा जाण्याची पडे बाई बोलव मनी लाडकी यात सतीना गुण गुण रे मना बौरती आणि नवं मिळवण्यासाठी हा 12 सौदागरात आलेला आहे हा हातीचा हुरा घोडाचा बागा सोनाच्या पालख्या आहेत शाबास नाचत कुदत मंडपाच्या दारुलीला हो आणि नवरी मुली साजवली शाबास आणि त्या जोडींना मुली होत्या हो पाठीच्या बहिणी शाबास किराणा हा तुला नवऱ्या करण्यासाठी एवढी मात्र वेळ नाही हो नाच आणि खेळायला गेलो हो तुम्ही धाकटी असून हा तरी तुम्ही लग्नाला तयार झालेला आहे हो बाये हा तुम्ही जर खेळायला गेला देवाचा भागा इथं येऊन थांबलेला होता नशीब खेळत खरं आहे. हा मग माझ्या पिताचा अपमान नाही हा म्हणून मी हा केलेला आहे हा तेव्हा नवरी मुली हा
आणि माऊलीने अखिल बाजूला कंबर लावला गिरमणी कडल्या अंगामध्ये धावलेला आहे रात पाठ करू सणा घाट चढून चंद्र गेला बुडून रात पाठ करू सणा घाट चढून चंद्र गेला बुडून रात पाठ करू सणा घाट चढून चंद्र गेला बुडून रात पाठ करू सणा घाट चढून चंद्र गेला बुडून बाळा हो त्याच वेळे माऊलीने विचार केला अजून बघडा कमरला लावला गिरमली काजू अंगामध्ये दाबली उर्माली गडकी माता जोडलं तीन तीन केंद्र फण्या काजळ कोको भांग केळा भरलाय हो येणी गोळा मारलेला आहे हो गजऱ्यानी साडी आणली खाला बसून तुला घ्यावणे तुला गजऱ्याने साडी आणली खाला बसून तुला घ्यावणे तुला सगळ्यांनी साडी आणले खाला बसून तुला घ्यावणे तुला सगळ्यांनी साडी आणले खाला बसून तुला घ्यावणे तुला हा बाबा हो नवरी मुलीनी हा थोडा शिंगार करून हा हातामध्ये दिवाचा टाक धरलेला आहे गावात याला पाशी डोके लावल्या लावल्या दातामध्ये पलव धरला घरला भाऊ हा आईच्या ओळख करू बरोबर आणि त्या वेळा माऊली कशी होती कशी होती माऊली बाहेर निघण्याच्या वेळेसाठी हो त्याची मराठी कानड्या मुसलमानी कोकणी गुजरणी जेवढा पाठी जणी सतवल्या गवळणी वादिला बाई देवळा बाती सजवल्या गवळणी वादिला बाई चंद्रसुराच्या ज्योती खाली रोहिणीच्या ज्योती वर निघत आहे गावात चंद्रसुरा जागृत आहे हो भैया हा माऊली बाहेर निघावा माऊली बाहेर निघावा आम्ही मुसलमानी कोकण गुजारणी देवरा पाठी जाणी सजवल्या गवळणी वादिला बाई देवळा बाती सजवल्या गवळणी वादिला बाई हजार सभावाने निघली हो नवरी मुली मंडपाच्या दारी गेले हो आणि ठायकन जाऊन पती राजाला ओवाळला हो आणि ओवाळला नंतर दादांना कुंकू हा नवरदेवाच्या पूजा केली केली आणि नवरदेवाला कुंकू लावून हाताला धरली हो वर्षभरामध्ये हा माळी चालाया लागी माळी चालाया लागी आम्ही मुसलमानी कोकण गुजरणी देवळा पाशी जाणी सजवल्या गवळणी वादिला बाई देवळा बाती सजवल्या गवळणी वादिला बाई बाळा हो मंडपाच्या दारीला हा ब्राह्मण दादाने ते नावाची गजर केला आडवा फलव लावला हा पाच आल्या बोललेला आहे हो आणि लग्नाच्या वेळेस समारंभ झाला हो आणि देवा हा मानपान झालेला आहे हा पंक्तीच्या वेळी झालेला आहे गावात लाडू मिळून हिच्या पंक्ती घेतली एक देव जेवण करायला देव जेवण करायला आम्ही मुसलमानी कोकण गुजारणी देवरा पाची जणी सजवल्या गवळणी वादिला बाई देवळा बाती सजवल्या गवळणी वादिला बाई जेवण खावण करून देव बाहेर झालेला आहे हो. त्याच्या प्रवास केला हा आणि शिगरा द्यायला तयारी केला मामा हो तू नारायण पटवत शमान अभिराज पा हा तुम्ही सगळी राज्य आहे त्याच्या माझा अर्ज आहे हा मामा मी जायची तयार लागला आहे हो त्या वेळे माऊलीच्या गळ्यामध्ये पडली हो माऊली रडत आहे हो आईच्या गळ्यामध्ये पडली आई रडत आहे हो 18 झाला तुला बांधलेला आहे हो बाळा हो एक एक रत्नाचा थेंब वाळला हो आता किती लिटर आईचा दूध पिकला मोजलीच नाही मोजणी नाही नाही त्या वेळा बाबाचा अवकाळ फिरतो आईचा अवकाळ फिरत नाही नाही का नाही हो 9 महिना 9 दिवसा कड्या खापर मध्ये वाजवला उद्र शाटून जन्म दिलाय औराचे कार्यक्रम पोऱ्या एक दोन झाला का नाही मग बाबू हा आता ना पोऱ्या अजित कोऱ्या पोऱ्या
का नाही हा पोऱ्याची कहाणी सांगायला गेला कसे काय आता ना पोराकत आहे कसे आहेत खायला पानपट्टी पानपट्टी खायला झोपडपट्टी झोपडपट्टी पियाला हातपट्टी रातपट्टी बसायला फटपट्टी आणि तो पटपटीवर जातो बाबा हा. तुला फटपटी येत नाही माहिती तरी ना काम माहिती करू हा. का नाही? हा. तो मुलं माहिती फिरी येईल तुला बाबा घरात काम करेल पोऱ्या ऐकत नाही रे, पोऱ्या ऐकत नाही रे. एवढं माझी गणी जगणे गवळणी बोलीला बाई. ते नाव म्हण पडलेलं आहे हा कसे भाऊ तुला पोऱ्याला किती पाच पाच नाव टाकलं कोण पाच अच्छा ते होते ना पोऱ्याचं पाच बोलत अच्छा बोले 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 मना भावना आईच्या गळ्यामध्ये पडली नाही रे आईची माया बाई सुटत नाही कवळी माया बाई सुटत नाही बोल बोल आईची माया बाई सुटत नाही कवळी माया बाई सुटत नाही आईला सोडती बापूच्या गळ्यामध्ये पडती हो त्याला आता सासरवाडी मध्ये आईची माया बाई सुटत नाही कवळी माया बाई सुटत नाही आईची माया बाई सुटत नाही कवळी माया बाई सुटत नाही 7 दिवस गेल्या आणि वाळाच्या गळामध्ये पडला बाई आम्हाला बाई बाई सोडून गेली आम्हाला बाई बाई सोडून गेली आईची माया सुटत नाही कवळी माया बाई सुटत नाही आणि तिनिंग आलेलाय चांदी सोना देतो पैसा टका देतो राज उंचा देतो तुला गाडी लोडा देतो तुला रुपयाने कमी नाही तुला मी देत आहे तुझी धन तुझी गिरवत तुझ्याकडे आहे माझ्या जवळी आहे तेव्हा ती बाळ देत आहे यात्रा नाही सोडून घ्याल देवा मला कोणी नाही जगात नाही हो देवा आई सोडून घ्याल देवा मला कोणी नाही कोणी एवढा खर्च होणार नाही बाबा बंदा सारा नाही आई आई बाबा बंदा सारा नाही यात्रा नाही सोडून घ्याल देवा मला कोणी नाही जगात नाही रे अजमला आई सोडून घ्याल देवा मला कोणी नाही सातवी बहिणी जवळ गेला सर्व बाय माणसांची कधी येते तेव्हा मला विचारता तू लग्न केली गाव तुला नावा नावाचं नाव आणि आई बाबा पण आज ये बघा माता बहिणी सारा नाही माता बहिणी सारा नाही यात्रा सोडून घ्याल देवा मला कोणी नाही सोडून घ्याल देवा मला कोणी नाही बाळा थोडं काही चालय अहो बाई वनमा चालय
माई मन रे मानी गंगा रे दैव मानी चाले बाली लड़की मानी दैव मानी कोण खंडा कोण देता मनी ये भगवंता नवपूर नगराला माऊली नांदला गेली लड़की मानी बाई नांदाला गेली दैव मानी काळी गावाला गेली काळी गावाला सोडले गाया गावा गेले गाया सोडली हा भाऊ नवपूर नगराची नाही श्री बाजा चालव लड़की मानी गंगा चाले चालव दैव मानी शिडी बाजा सोडले काच बजावण्याला गेली आणि काच बजावण्यामध्ये राहिली तिला आली काठी मिळली बोया काठीला पाया म्हणी माऊली पाया पडे लड़की मानी माऊली पाया पडे दैव मानी आई मानी मामानी काठी हवी नाही काठीला पाया पडले म्हणून तिला हितीने नाताना सुनबाईकडे काय सांगत्या नाही काम करे म्हणत ये वर्गे बाये सासरा सांग बाये पाणीवान मामा पाय करीता खाड तांब्या तू काढले मला बिलई मामा रे मामा लाटी सुन दैव मानी आणि शिराव मिळणी आणि शिराला काय पाया पडले कंसरा गछामध्ये दाबली सोनाई वारुणला केला न पदावलाई तो नेण्याचा गाडी आया पाया पडे लड़की मानी माता पाया पडे लड़की बाई श्याम घरला गेली कोठारी बाळाला गेली कोठारच्या भेटी घेतल्या तुली कामाला गेली तुली कामाच्या भेटी घेतली आणि देवाई पायावर दिवा उचलला माझी रोटी लावल्या आमची कोठार वाळती मंदिर वटून वाळलं पैसा टक्का वाळलं बायको धनु वाळलं सासू सासऱ्याला वाळलं गावात पत्ती गावाला वाळला आणि रोहिणी वाळला पाय गुणांना मात्र कशाला या गावामध्ये लड़की मानी काळ्याला सुख शांतता मिळावं तिच्या आत्माला श्री शांतता मिळावं व आया चांगली जागा मिळावं याच परिवारामध्ये आया जन्म घे लड़की मानी हे गंगा जन्म घे दैव मानी माऊली मात्र कशाला जाणार होती काम धंद्याला लागली नाही घरामध्ये गेली सोनाई सुमळ घेतली आणि बाईना होता रुपाई घडा गेला विड्या बारवाला गेली घडा साडून सोडून सगळं केला आणि माऊलीने हात पाय लावला
सोनाच्या तुमल्या त्याच्यावरती ठेवला गंगा मुडपाचा जोड केला आधार घरा इसकला हो समाजावरती ठेवला गंगा तयार झाली व तयार झाली बाई तयारी झाली व गंगा तयार झाली व तयार झाली बाई तयारी झाली व मागे तयार झाली व तयार झाली बाई तयार झाली बया बया माऊली छान घराला म्हणे वन आणि घरदार झाडून झुडून सारून झुडून सकलक केलं आहे अरे वा दुःख द्वारा लावती लावती माली ही चालू करवा ही चालू कर बाई ही चालू कर गंगा ही चालू करवा ही चालू कर बाई ही चालू करायची मला रमण्य केलं रमण्य कर बाई रमण्य करली बाबा हो एक महिना करता 2 महिना महिना मागे महिना दिवसाच्या घंट्या वरी लुटावा लागला अरे वा पण सासू हातच्या बाई काय सांगलं काय सांग हे पर्या ठेवल्या हा आणि पुऱ्या सफर असू नको हा. का नाही हा. आपली वाईला राव राव वाटा पाडी ले ले वावरने बांगला मजा करून हा. मग बघ कमवून बाये काय हरकत नाही तू नेहमी शा मग म्हातारा माणूस हा. मला काम नाही होत मला धंदा होत हा. नाही कोण्या सपत राव हा. पण आजच्या बाई हो. आया ऐकत नाही व, ऐकत नाही बाई ऐकत नाही म्हणे आया ऐकत नाही व, ऐकत नाही बाई ऐकत नाही बया ऐकत नाही हो. ऐकत नाही बाई ऐकत नाही बाई पोटाच्या सुनबाई सोन्यासारखा पोळ्या हा. हे सापड हे पर्या हो हो या पोळी जास्त नदमत नाही तो शिजवला व्हायच्यात आम्ही आम्हाला जरा वाटा द्या नीट पोच आम्ही वावरती बांधणार राहतो तसं आम्ही ती वावरती हेरू नंतर भाकर भरणं तरी खाऊ आया एक लिपर आम्ही जायचं नको तसं कशी काय राशी माई बोलाया लागी बोलाया लागी बाई बोलाया लागी बाई बोलायला लागी बोलायला लागी बाई बोलायला लागी तो छान करताना मात्र गजा माऊली हा त्या नळपूर्व ग्रामामध्ये खातो तो राजा करतो चौदा चौकाने राज आहे हो मग जेव्हा जेव्हा तिला भगवंताना तुझ्या गंगा जमुना जोडला तर त्याप्रमाणे माऊलीला लहान पुण्याला अरे वा आणि 5 दिवसांनी माऊली बाहेर बसलेला आहे हो रोहिणी माऊलीला हा बाहेर बसल्यानंतर नरसिंहराजा सांगितले की राणी हो हा माझ्या घरामध्ये का प्रवास करत नाही नाही त्यावेळेला रोहिणीच्या तोंडातून रत्नासारखा शब्द गेला शाबास देवा हा 3 दिवस मी घरामध्ये प्रवास करू शकत नाही नाही ज्याप्रमाणे अनुसया माऊलीला 3 दिवसाचा खंड होता या प्रत्येक स्त्रीला खंड आहे हो मी भांडारात लावू शकत नाही नाही तुम्ही स्वयंपाक करू शकत नाही शाबास घरामध्ये मला प्रवास करायचे नाही नाही तुझ्या हाताने करावं हाताने पाणी भरावं हो देव बोल बोलणार बोल म्हणणार अरे देव बोल बोलणार बोल म्हणणार काय वगद यती नव यती मानी आई दंड दंड माझा देव नर देव मना माझी आई माझं 3 दिवस बाहेर बसली बस आणि 3ऱ्या दिवसला माझ्या आईला बनी घेतली येत शिकार माझ्या बोटाला बसला भाजला आहे हो जुन्ना गोळा गेला येळमध्ये घेतली भांडा कुंडा घेतला येत गंगा जमुनाला चालनाव चालमानी आई गंगा जमुनाला चालनाव चालमानी आई माता गंगावर चालनाव चालमानी ताई दंड दंड माझा देवाना देव मना बाऊजी गंगा जमुनावरती गेली चोपडी खडकाला गेले माऊलीनी हा
आणि चोपडी खड्ड्याला बोसाने माटे सोडले, खड्ड्यावरती ठेवली. ठेव. उजवा पावलाला गंगामध्ये सोडला, त्याच कारवरून गंगा माताला पाय पडलेला आहे. हो. पहिला पोत भरलेला आहे. हा. चंद्र फिराला हो. माऊली आराधना चरणावर करमणी आई ती. माऊली आराधना चरणावर करमणी आई ती. माता आराधना चरणावर करमणी लाडकी. धन्य धन्य परमेश्वर नर स्वरमाना देवाती. दुसरा पोत भरलेला आहे. हो. चिडू मुगी सुवादुनी चट्टीत पडी लागला, पाणी सोडला. हा. आणि माऊली गंगा जमनामध्ये हा. माऊली अंघोळ्या जर करणावर करमणी आई ती. माऊली गुळ्या अंघोळ्या जर करणावर करमणी आई ती. मरण या गुळ्या जर करणावर हो करमणी आई ती. बाबा हो. बसून माऊलीने हा. चोपडी खड्ड्यावरती माती रमत केली केली. आणि बालून बाल भिजवलेला आहे. त्याला. बाबाने हा. हातावरती चोळली हा. आणि त्याच माती मात्र डोक्याला लावली. लावली. आईल्या फणीने मावली. हो. बालून बाल मोकळा केला. केला. अंघोळा स्नान केला. गंगा माताला जेव्हा माता हो. पहिला ढाल हो. लगी पोहत करणावर करमणी आई ती. माऊली आराधना करणावर करमणी आई ती. पंगोर पोठीला जय केला नवा केली मानी आई ती. काय देवाचा जय गुण नवा गुण मानी आई ती. बाळा हो. गाठी येल मुंडी चाळून चाळून माऊलीने वाळत टाकलेला आहे. अहो. धुना धवून चावून चाकलं केलं आहे. त्याला. घडा चाळून चळून माऊलीने दुरुस्त केला. हा. आणि बाळाने हा. आजीन बाजूला कंबल लावला, गिरमले काजूला अंगामध्ये दाबली, आवर. उर्माली फडकी मातावर सोडली. म्हणजे बाडी झाला लागली. मग आवर. भाऊ हा. चिंतीन जगा फण्या केल्या. केले ना. येणे गोळा मारलेला आहे. त्याला. काजळ कुकू भांगच्या भरती. हो. बाळा जची नागी न डुलबाई नागी न डुलेवर अरे देव नागी न डुलेव जिरवाजी. जची नागी न डुलबाई नागी न डुलेव अरे देव नागी न डुलेव जिरवाजी. बाळानी होता कधी पंचाच्या तुंबल कधी घरा बुडवला. अरे वा. सगळा धुना गोळाच्या राखाच्या मध्ये दाबला. हो. बाई मानी चाला चालायला जी बाई चालायला गिरा. अरे देवा चालायला जीव जिरवाजी. गंगा चालायला गे बाई चालायला जीव रे. अरे देवा चालायला जीव जिरवाजी. भाऊ होय. हळू 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 माऊली चालत आहे. हा. आणि जाताना माऊली हा. कोण खंडामध्ये कोण देता मंदी. गावात. आणि वाया बोलला. हा. आणि कधी माऊली चालायला लागली. हा. देव बोले भोले भोले बाई. बोल मणी आई वे माय मणी. सायरी गे नदी गेरी गे वनी. वै वो. गंगा बोले न बोले बोले बाई. बोल मणी ताई वे माय मणी. सायरी गे नदी गेरी गे वनी. नागपूर नगरामध्ये माऊलीने प्रवास केला. हा. आणि श्याम घरामध्ये गेली. गेली. ओ बाया हो. घडा पाणीवरती उतारला, तुंबळ खोटाला ठेवली. हो. हा माता हो. कामाला लागे लागे बाई. लागे मनी आई वे माय मनी. दिगे दिगे तुली कामाला लागे लागे बाई. लागे मनी ताई वे माय मनी. सलरी गे नरी गवरी गवरी. सगळी डाळीचा भात काढला, कटला कुठले. शाबास. ओ गंगा हो. साडी मोक केल्या केल्या बाई.
केल्या म्हणे आई व माय म्हणी सागरी गरी हरी काळी मुख हे केल्या बाई केली म्हणे आई व माय म्हणी सागरी गरी हरी सारी मोगरा केला माऊलीने चुली कलमा लावलेला आहे हो हा आणि सारी मात्र सारी कचऱ्याचा स्वयंपाक केलेला आहे हो त्याला तुपाना वगारलेला आहे हा साखरीना गोळ्याची हा तुपाना तळलेला आहे आवाज तळून मळून हा भोजन खाली व केला बाई केला म्हणी आई माय म्हणी भोजन खाली न केला बाई केला बारी ताई वे माय म्हणी झालरी गे चांदीच्या वाट्याला सोन्याच्या ताट्या आणलेला आहे. आणि भोजन खाली केल्यानंतर माऊलीने भोजन वाढला भोऱ्या पलंग टाकला लग्नाच्या पत्राला बोलवला केला हे धन्या चला जेवण करा बळी करा मला देवा रे देव रे धनी बोले 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 मला देवा रे देव रे धनी चालरी गे नरसिंग राजा भोजनावरती गेला पहिला गिराज चालला धरती माताला सोडलेला आहे. देव पुंजी आहे ना बाबा दुसरा गिराज चालला हा शिडू मुगी स्वादूने 33 कोटी देव पुंजती हा हो का नाही तिसरा गिराज चालला भोळाला घातलेला आहे हा भाऊ चौथा गिराज चालला तिला सोडला अरे वा का नाही पाचवी मोठी सोळी गाठी जेवण खावण गेला हो आणि देवाने हात सोड घेतलेला आहे. काय वा पाचवी पानाचा विडा केला मुका मध्ये सोडला दाताना कसला जीवान आवळला हो वगळ माय मित्रला झोपली रस पोटा मध्ये जेवला अरे वा आणि चारे सांगा लागला दिवा दिवस लागलेला आहे. हो हे भगवंता काय सांगू रे तुला बाई तुला बडा देवा रे देव रे धनी चालरी गे यारी सांगा ना मिळे बाई मिळे मारी आई वे माई म्हणी चालरी गे चारी धंदा मिळाला 4 बाराला वरतली हो नाही त्या 4 बाराला वरतल्यानंतर ओमाने न्यायाला बया देव हो पाव बाई मानी आई वे म्हणी चालरी गे तिला देव ना पाव बाई पाव मानी आई वे माई चंद्र सूर्याने गोंडा धरला अटकन काढली नौका धरला पडलेला आहे. हा ये भैया हो एक रोज करता 2 रोज हो 2 रोज करता 3 रोज हो बया देव बोलाया लगा बाबू बोलाया लगा देवा देव बोलाया लगा देव या कथातीन गुण पाव शांतीन गुण देवा बाबू हो आणि जसं माऊली होती हा ये भैया किनारीला लावलं मला किनारीला लावलं देवरा तुला म्हणू रूप मला गावला देवरा तुला म्हणू रूप मला गावला किनारीला लावले मला किनारीला लावले देवरा तुझा म्हणू रूप मला गावी भैया भैया कसं राहता माऊली हा
महिना मागे महिना जाती आईच्या गर्भा उडाला मारती तुझ्या तुळे पडली आना नाही पाणी नाही ये नद्या किनारीला लावलं मला किनारीला लावलं देवा तुझा रूप मला जावलं देवळा तुझा बंधू अरे ओ रूप मला गावली देवळा तुझा बंधू अरे ओ रूप मला गावली राणीला सांगत आहे माझ्याकडे वनस्पती भरपूर आहे हो काही घाबरायचं नाही जाण्या तू निघावला वळल्या तू जाऊच पण वळना चांगला धावणारा शिकवला काढती काटून कुठून भुकटा करते गर्भाला लिपते गर्भवतेचा औषध थांबत नाही हो जाण्या किनारीला लावलं मला किनारीला लावलं देवळा तुझा बंधू अरे रूप मला गावलं देवळा तुझा बंधू अरे रूप मला गावलं किनारीला लावले देवा किनारीला लावली देवळा तुझा बंधू अरे ओ रूप मला गावली देवळा तुझा बंधू अरे ओ रूप मला गावली जाण्या ओ नाही नाही बाबा नाही कोणी नाही दवा गोदा नाही दुःख उत्पन्न झालेला आहे दवा नाही डॉक्टर नाही वनस्पती नाही भगत नाही हो काय करावं हा जेव्हा जेव्हा बाळ वाढायला लागलेला आहे हो आणि बाळीना होता 6 महिना भरला हो. आणि 6 महिना भरल्यानंतर अर्धा दिला चढला हो आपल्याला देव पावलेला आहे हो. काही घाबरायचा नाही हो किनारीला लावलं मला किनारीला लावलं देवळा तुझा बंधू अरे रूप मला गावलं देवळा तुझा बंधू अरे रूप मला गावलं किनारीला लावले मला किनारीला लावली देवळा तुझा बंधू अरे ओ रूप मला गावली देवळा तुझा बंधू अरे ओ रूप मला गावली बाबा हो या वेळा माऊली आनंद भरामध्ये गेली गेली तर हे आनंद देवा या गाडीला धनी झालेला आहे हो आणि चौघी बातमी वाचून नाही झाला कळली देवा मन डोळीने पोरग्या झाला पुढे ओलाला गेल्या मग काय अशा वयना वयना ज्या वेळा भगवंताला कुंकू लावलं नाही हो ज्या वेळा भगवंताला चहा पाणी केलं नाही हो ज्या वेळेला भगवंताला सन्मान केलेला नाही नाही. त्या वेळेला रामाने जशा रामाने हातातून बाण सुटला तशा भगवंताच्या तोंडातून शब्द सुटलेला होता परत येत नाही नाही बरोबर ज्या वेळेला रामाचा बाण सुटला परत आला नाही हो आग्नाचा कोरं निघून गेलेला आहे हो या वेळे भगवंताच्या तोंडातून शब्द सुटलेला आहे हो 12 वर्षाच्या नाना 14 वर्षाच्या नेसा माय मनी बोलल्या बोलवे माई माने बोलल्या बोलवे बोलल्या बोलल्या वाजिराजी माय मनी बोलल्या बोलवे बोलल्या बोलल्या देवाजी रनावाजी भगवंताच्या तोंडातून शब्द सुटला नेसा हा. हे 12 वर्षाच्या नाने 14 वर्षाच्या जवानी हो बोधी तुला बाळ नाही बोधी तुला बाळ नाही भारत नाही नवाजी वय पोटी तुला बाळग नाही बाळग नाही नवाजी मानी बाबुली बोलायला पोट पाणी पिकला त्यांना गाडीना धनी झालेला आहे हो त्यांना दिवाना ज्योती लागती माझ्या ज्योती म्हणती हो गंगावाणी वेडना रडव माऊली रडगा रडव रडना वाजी वय नेता विचारो करवे विचारो करनावाजी नाही नाही करता 9 महिना 9 दिवसा भरला हो बया बया धरतीना थुरक्याला अंगाचा दुटा करती माऊली लोळण्या लोळव्या माऊली लोळण्या लोळव्या लोळण्या
गंगा लुळल्या लुळवे लुळल्या लुळनवा जिरनवा जिरन जवळ कोणी नाही माऊली त्या माऊली लोळत होती हो आणि बाबा नरसिंगराजा खंड हातामध्ये धरून बाहेर पारा फिरत होता अहो धन्या अरे पारा फिरशी शिकली काय गुतली काय करत हैवांगण मध्ये हेर तू निघत येणार धवा आणि तो कशी आला तिची पलमध्ये हेर गाई काय गुतल्या नाही राणी येडी जा बारी राणी मानी येडी जा बारी येडी जा बारी राणी माझी येडीच बाजी येडीच बाई गण्या तिकडं काय फिरायचं नाही मी तुला कामगिरी सांगत नाही अर्धी राजाच्या स्वप्नामध्ये माऊलीने स्वप्न सोडला दुर्गा पारा म्हणजे वन संपदा माऊली धन संपदा माऊली गावात त्या झोपल्यावरती वन संपदाला त्या फोन लागला ते नाही फोनवरच बात फोनवरच बात कसं पण सपन पण आता फोन निघणार जेव्हा जेव्हा माऊलीला बातमी लागली आणि उफराई उठली कोणती मानायला संकट मोहनी धावत पडत काही धन संपदा माऊली झोपली ओ बाये काय झोपली कोणती माऊली बया तिला संकट संकट तिला संकट पडव संकट पडनव जिरनव जिरगी नळकुंडग्रामाने रोहिणी माऊलीला हो संकट पडलेलं आहे हो माझ्या जीवनच पती आहे आहे. मला काय जमणार नाही पण तुला सांगते वनिरो जायची तर जाव बाई एक लिपराने कशी काय करू तू दिवस चाल पण माने वनस्पती आहे या मानव कणला लागू शकणार नाही त्याला दोष लागल्याशिवाय राहणार नाही तेव्हा त्या बाळाने काय सांगितलं आहे या वनस्पती कुठंतरी ठेवायला लावू नंतर जाऊ का नाही देवरा बोला झाला देवा रे झाला देवा रे सारा जिगाला जिगा हो देवरा बोला ती झाली बाई वे साला जिरा हो दोन्ही वैदी जीवनामध्ये बसल्या आणि कैलासवासीला प्रवास केला अरे वा बघा त्या कैलासवासी मध्ये प्रवास केल्यानंतर कलदरती जन्माच्या टाई मंडळी जन्माच्या टाई कलदरती जन्माच्या टाई भरी गरी काला धरती रे बर जुग जन्माचा टाई मंडळी जन्माचा टाई अरे खाला धरते वर जुग जन्माचा टाई भरी गरी गरी चारी वारा चारी कोपरा चारी तत्वा फिरली हो कैलासवासी सोडली हो भावा सत्ती कामाला गेला सत्ती कामा सोडली हो तर नाही जाडी सोडली बुडी सोडली ध्यान करे देव ध्यान करे जाडी सोडली बुडी सोडली ध्यान गरी भरी गरी जाडी सोडली पुढे सोडले ध्यान करे देव ध्यान करी जाडी सोडली रे पुढी सोडली ध्यान गरी भरी गरी गरी सुन्ना सिंगार वन चाललाय हो रुयावल्या माळ सोडती करदा माळ सोडती नाय डोंगरे देव डोंगरे पदम डोंगरे सोडती अहो बाबा चारी सोडी भरी सोडली ध्यान गरे देव ध्यान गरे चारी सोडली भारी